रामकृष्ण हरी माऊली तुका म्हणे धावा विठोबाशी चरणी ठेवा भावासी। संत तुकोबारायांच्या अभंगातील हा भावार्थ आज पालखी मार्गावरती प्रत्यक्ष अनुभवाला मिळतोय। सावळ्या विठ्ठलाच्या दर्शनाची आस हृदयामध्ये बाळगून आज हजारो वारकरी पंढरीच्या दिशेने मार्गस्थ झालेले आहेत। मुखी हरिनामाचा जयघोष घेऊन टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये आणि हृदयामध्ये भक्ती घेऊन पंढरीच्या दिशेने वारकरी आज इथं मार्गस्थ झालेले असताना प्रशासनाची भली मोठी टीम सुद्धा या वारकऱ्यांच्या सेवेसी अगदी सज्ज आहे। महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या वतीने आणि सोलापूर जिल्हा परिषद यांच्या वतीने अत्याधुनिक अशा सोयी सुविधा पालखी मार्गावरती इथं देण्यासाठी या सगळ्या टीम सज्ज आहेत। पहाटेच्या धुसर प्रकाशात टाळ आणि मृदुंगाचा एकसंध नाद वातावरणात घुमू लागतो। हजारो पावलांचा एकच ताल, लाखो ओठांवरती एकच नाम, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी। शेकडो वर्षांची परंपरा, अखंड भाविकांचा विश्वास आणि भक्तीच्या ओढीने पुढे सरकणारा मानवतेचा अखंड प्रवाह ही आहे आषाढी वारी, जगातील सर्वात मोठ्या आणि सर्वात शिस्तबद्ध पायी यात्रांपैकी एक। देहू आणि आळंदीपासून पंढरपूरच्या दिशेने निघालेली ही वाट केवळ अंतर पार करत नाहीत, ती श्रद्धा, समर्पण आणि सेवाभावाची कहाणी सांगते। आणि या प्रवासात प्रत्येक वारकऱ्यांचा प्रत्येक टप्पा सुरक्षित, सुसज्ज आणि सुखकर व्हावा यासाठी महाराष्ट्र शासनाचा ग्रामविकास विभाग आणि सोलापूर जिल्हा परिषद अहोरात्र कार्यरत आहे। आज वारकऱ्याची सेवा आपल्याला घडवायची आहे। काही गोष्टी आपल्या निराखणीत येणार आहेत, गोष्टी येणार आहेत आपल्या त्या गोष्टी। जिल्हा परिषद टीम आणि अधिकारी वर्ग पूर्ण घेऊन आम्ही पाहणी दौरा करण्यासाठी इथं आलो आहोत। आम्ही ज्ञानेश्वर महाराजा पालिकेसाठी आपण 1800 शौचालय देणार आहेत आपण, तुकाराम महाराजाच्या पालिकेला 1200 शौचालय देणार आहे आपण, आणि इतर काही जे छोट्या छोट्या पालख्या आहेत त्या पालिकेला आपण 500 शौचालय देणार आहे आपण। तर महिलांसाठी स्नानगृह आपण 250 देणार आहे आपण समजासाठी, आणि पाणी टँकर 220 आहेत आपल्या समजा पालखी मार्गावर जे आपल्या आहेत ज्या वाऱ्या त्यासाठी 220ची टँकरची आपण तरतूद केली आहे। जर्मन हँगलचे 23 आहेत मंडप त्याचे। मुख्यमंत्री आरोग्य रथ ही 13 आहेत आपल्याकडं। चार्जिंग व्हॅन 15 आहेत आपल्याकडे। लाखो वारकरी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करतात आणि त्यांच्या स्वागतासाठी उभ्या असतात भव्य स्वागत कमानी। या कमानी केवळ सजावटीचा भाग नाहीत, त्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाला दिलेला सन्मान आहेत आणि अतिथी देवो भव या संस्कृतीचा जिवंत अनुभव आहेत। स्वागत कमानीचं श्रेय आदरणीय पालकमंत्री साहेब गोरे साहेबांना आहे। गोरे साहेबांनी बारीक लक्ष देऊन ह्या पालखी मार्गावरच्या स्वागत कमानी एकदम सुंदर केलेत, आणि त्या कमानी किमान 6 महिने व्यवस्थित राहतील ह्या पद्धतीच्या कमानी आहेत। त्याचं खरं श्रेय म्हणजे आमचे पालकमंत्री आणि ग्रामविकास मंत्री आदरणीय जयकुमार भाऊ गोरे यांना आहे। पालखी मार्गावर पुढे जाताना दिसतात अत्याधुनिक जर्मन हँगर तंत्रज्ञानावर उभारलेले वॉटरप्रूफ विश्रांती मंडप। उन्हाची तीव्रता असो, मुसळधार पाऊस असो किंवा जोरदार वारा, यापासून जर्मन हँगरचा मंडप वारकऱ्यांना सुरक्षित आसरा देतात। या विश्रांती केंद्रांमध्ये प्रत्येक सुविधेची निर्मिती आणखी एका उद्देशाने करण्यात आली आहे, चालून थकलेल्या पावलांना विश्रांती आणि पुढील प्रवासासाठी नवचैतन्य। हिरकणी कक्ष, मोबाईल चार्जिंग पॉइंट,
फूट मसाजर, फिजिओथेरपी सुविधा आणि आवश्यक मूलभूत सेवा, आधुनिक व्यवस्थापन आणि पारंपरिक सेवाभाव यांचा हा सुंदर संगम आहे. आषाढी वारी 2026 जिल्हा परिषद सोलापूर हे आषाढी वारी सुखकर व्हावी यासाठी कटिबद्ध आहे. नॉन प्लॅनचे रस्ते जे की वर्षानुवर्ष खराब आहेत, हे रस्ते ह्या माध्यमातून करतो आहे. मुख्यमंत्री वारकरी सुविधा केंद्र जर्मन हँगरचे जवळजवळ आपण 4,94,000 स्क्वेअर फूट हे वारकऱ्यांच्या सुखसुविधेसाठी करतो आहे. त्याच्याबरोबर फूट मसाजर चरण सेवा 750 आहेत. तात्पुरते शौचालय 5,000 आहेत. हिरकणी कक्ष 167 आहेत. पिण्याच्या पाण्याचे टँकर 220 आहेत. पण ही व्यवस्था केवळ विश्रांतीपुरती मर्यादित नाही. लाखो वारकऱ्यांचे आरोग्य, स्वच्छता आणि सुरक्षितता ही संपूर्ण यंत्रणेची सर्वोच्च जबाबदारी आहे. म्हणूनच पालखी मुक्कामाच्या प्रत्येक गावात उभारली आहेत फिरती शौचालये, शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, मोफत आरोग्य रथ, दर्जेदार रस्ते, प्रभावी प्रकाश योजना आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पर्यायी मार्ग. ही केवळ सुविधा नाहीत, तर शतकानुशतकांची परंपरा जपण्यासाठी विज्ञान, नियोजन आणि सेवाभाव यांचा एकत्रित प्रयत्न आहे. आषाढी वारी, जिथे श्रद्धा आणि व्यवस्थापन हातात हात घालून चालतात, जिथे प्रत्येक पाऊल विठ्ठलाकडे जाते, त्या आषाढी वारीमध्ये ग्रामविकास विभाग आणि सोलापूर जिल्हा परिषद सेवेसी ठायी तत्पर असल्याचं पाहायला मिळतं. स्टोरी फॅक्टरी प्रोडक्शन, सोलापूर.